तुमच्या घरातील देवघरात अशी एखादी वस्तू तर नाही ना जी नकळत तुमच्या सुख शांतीमध्ये अडथळा आणत आहे. आपण रोज पूजा करतो, दिवा लावतो, देवाचे नामस्मरण करतो, पण काही छोट्या चुका अशा असतात ज्या आपल्या लक्षातच येत नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नये, त्या का ठेवू नयेत आणि त्या असतील तर काय होतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेकांना माहीत नसते. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं मयुरी पालवे या चॅनलवरती स्वागत करते. तर मंडळी, पहिला आहे सुकलेली फुले आणि जुने हार का ठेवायचे नाहीत. तर देवाला वाहिलेली फुले काही दिवसांनी कोमेजतात, ती देवघरात तशीच ठेवणे योग्य मानलं जात नाही. सुकलेली फुले नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असं अनेक धार्मिक परंपरांमध्ये मानलं आहे. म्हणून दररोज किंवा वेळेवर ती काढून वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी विसर्जित करावीत. मंडळी, दुसरं आहे फुटलेल्या किंवा तुटलेल्या देवमूर्ती. जर देवघरात तुटलेली फुटलेली पहा, बऱ्याच बायकांना सवय असते की थोडी जरी म्हणजे असं थोडे फुटली तर टाकून देत नाहीत. असं वाटतं की नाही, थोडीच झाली आहे, थोडं खराब झाली आहे, टाकून द्यायला नको. पण तशा मूर्ती घरामध्ये ठेवायच्या नाहीयेत. त्या जर घरामध्ये मूर्ती ठेवल्या तर घरामध्ये आडी अडचणी आल्याशिवाय राहत नाहीत. जर देवघरात तुटलेली किंवा तडे गेलेले फोटो असेल तर तो ठेवू नका. अशा मूर्तींची पूजा करण्याऐवजी त्यांचे योग्य पद्धतीनं विसर्जन करा आणि नवीन मूर्ती आणून ठेवा. मंडळी, जळलेले किंवा काळे पडलेले दिवे पहा, ह्या गोष्टींचं पण बऱ्याच घरांमध्ये असं असतं की लावायचा म्हणून लावायचा दिवा आणि त्याच्यामध्ये रोज एकच वात आणि तीच वात 2-4 दिवस आणि तो दिवा जळून जळून काळा झालेला असतो. तर तसा दिवा ठेवायचा नाहीये. पहा, आपल्या घरामध्ये स्वच्छता जर असेल तर खरंच सकारात्मक वातावरण वाटतं आणि आपल्या मनाला सुद्धा खूप शांती भेटते. त्यामुळं म्हणजे कोणता तरी देव पावन या हेतूने नाही, तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावं यासाठी तरी आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. अनेकांच्या देवघरात जुन्या पणत्या, काळे पडलेले दिवे किंवा जळालेल्या वातींचा ढीग पडलेला असतो. जुन्या झाल्यानंतर ते देवघर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. पहा मंडळी, पूजा झाल्यानंतर सगळी स्वच्छता केलीच पाहिजे. त्याच्यानंतर चौथा आहे की धूप अगरबत्तीची राख. आपण जर अगरबत्ती लावली तर 2-3 दिवस तसंच जर राख पडून राहिली तर ते पण चांगलं नसतं. धूप आणि अगरबत्तीची राख अनेक घरांमध्ये साचून राहते. दररोज किंवा नियमित साफसफाई करावी. स्वच्छ देवघर सकारात्मक वातावरण निर्माण करते. मंडळी, पाचवा आहे की जुने फाटलेले धार्मिक ग्रंथ. आपल्या देवघरामध्ये आपण ग्रंथ ठेवतो, कारण ग्रंथ दुसरीकडे कुठं ठेवतच नाहीत आपण जास्त, की आपल्याला घरामध्ये काही अडचणी असतात किंवा काही पण असतं तर आपण देवघरामध्येच ठेवतो आणि चांगलं असतं देवघरामध्ये ठेवलेलं. तर ते फाटलेलं जर असेल, पहा भगवद्गीता, रामायण किंवा आणखीन कोणते धार्मिक पुस्तकं असतील तर ते आदराने ठेवावीत. जर ती फार जुनी किंवा खराब झाली असतील तर त्यांचा अपमान होणार नाही अशा प्रकारे त्यांची योग्य व्यवस्था करावी. देवघरामध्ये ठेवलेले चांगले असतात फुलं, ते पुस्तकं, परंतु फाटलेले तुटलेले त्याचे जरा व्यवस्थित पाहिजे नेमकं. तर देवघरात पैसे किंवा बिलाचे गठ्ठे. काही लोक देवघरात पैसे, बँकेचे कागदपत्र किंवा बिलं ठेवतात. पूजेवेळी अर्पण म्हणून ठेवलेले पैसे वेगळे, पण देवघर हे कागदपत्रे ठेवण्याचे स्थान नाही. ते स्वच्छ आणि फक्त पूजेसाठी असावं. मंडळी, सातवा आहे की कोळ्याची जाळी आणि धूळ. पहा, आपल्या घरामध्ये कोळ्यांची जाळी असते, पहा आपण त्याला कातीन पण म्हणतो. तर देवघरात कातींचं जाळ असतं. धूळ किंवा घाण म्हणजे राहू देऊ नका. यामुळे देवघराचे पावित्र्य कमी होऊ शकतं. दररोज काही मिनिटे देवघर स्वच्छ ठेवण्याची सवय लावा. आपण पूजा करतो तेव्हाच 5-10 मिनिटं देवघर स्वच्छ करून घ्या. तेवढे मिनिट काढा तुमच्याकडे असतील तर. तर मंडळी, आठवा आहे की खराब झालेले पूजेचे साहित्य. मंडळी, फुटलेली घंटा, तुटलेले ताम्हण, खराब कलश किंवा तुटलेली पूजेची भांडी वापरणे टाळा. शक्य असल्यास ती बदलून नवीन घ्या. चांगले तुटलेले, फुटलेले, चिमटलेले काही घेऊ नका. तर 9वा आहे मंडळी, देवघरात अनावश्यक वस्तू ठेवणे. तर चाव्या, औषधे, मोबाईल, पर्स, कपडे, चार्जर, दिवा, इतर घरगुती वस्तू देवघरात ठेवू नयेत. देवघर हे फक्त पूजासाठी आहे हे ध्यानात ठेवायचे. मंडळी, 10वं आहे देवघर नेहमी प्रसन्न ठेवा. दररोज दिवा लावा. शक्य असल्यास सकाळी आणि संध्याकाळी आरती करा. सकाळी जरी जमलं नाही तुम्हाला तर रात्री सूर्यास्ताच्या वेळेस करायची. देवाचे नामस्मरण करा. स्वच्छता, श्रद्धा आणि सात्विक वातावरण हीच खरी पूजा आहे. तर मंडळी, या गोष्टी धार्मिक परंपरा, वास्तू आणि लोकमान्यता यावर आधारित आहेत. वेगवेगळ्या घरांच्या आणि संप्रदायाच्या प्रथा खूप वेगवेगळ्या असू शकतात. सर्वांचा आदर राखणे हेच महत्त्वाचं आहे.
जर तुमच्या देवघरात यापैकी एखादी वस्तू असेल तर आजच प्रेमाने आणि आदराने योग्य ती व्यवस्था करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ.